तर मित्रांनो, आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक असं वातावरण तयार होईल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर बघून घेऊया. ज्यामध्ये ठाणे असेल, रायगड असेल, सांगली असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, त्याचबरोबर यवतमाळ असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर, त्याचबरोबर मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये पावसाला असं पोषक असं वातावरण तयार होईल. हा जो पाऊस आहे तुम्हाला रात्री, मध्यरात्री, सायंकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. तुम्हाला दिवसा कडक ऊन पाहायला मिळेल, अनेक भागामध्ये उन्हाचा चटका पाहायला मिळेल. मात्र तुम्हाला सायंकाळ झाली की मात्र त्या ठिकाणी पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल आणि पाऊस त्याचबरोबर वादळी वारे आणि अनेक भागामध्ये गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर आज 21 मार्च रोजी दुपारनंतर, सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असेल. अनेक भागामध्ये तुम्हाला गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता असेल. वादळी वारे तुम्हाला वाहताना पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर ठाणे, रायगड, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासह, वादळी वाऱ्यासह, गारपीटसह, मुसळधार पावसाची, त्याचबरोबर भाग बदलत हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.